सोबत आता ग्रामीण भागातील कलाकारांना काम करण्याची संधी मिळणार आहे। रविवारी शिर्डीतील संस्कृती हॉटेलमध्ये या चित्रपटाकरिता ऑडिशन घेण्यात आले आहे। पाहूया या संदर्भातील एक रिपोर्ट। सैराटच्या माध्यमातून आर्ची आणि परशाची भूमिका जगासमोर येताच आज खेड्यापाड्यांतील तरुण तरुणी मराठी चित्रपट सृष्टीकडे आकर्षित झाली आहे। चित्रपटात काम करणे कठीण काम असल्याची भीती ग्रामीण भागातील कलाकारांच्या मनातून नाहीशी करण्याचे काम सैराटने केले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। आज महाराष्ट्रातील अनेक दिग्गज निर्माते कलाकार ग्रामीण भागाकडे वळताना दिसून येत आहे। अहमदनगर जिल्ह्याने देशाला अनेक कलाकार दिले आहेत। आपल्या मातीशी आपली जुळलेली नाळ लक्षात घेता साईनगरीतील शिक्षक अजित कुमार धुळे यांनी आपल्या लेखणीची 12 वर्षांची तपश्चर्या करत जळू या कथानकाची निर्मिती केली आहे। मोठ्या बजेटचा हा चित्रपट साकारताना अनेक अडचणींवर मात केली असून चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक आणि लेखन असे तिन्ही पात्र साकारत धुळे यांनी मोठी मेहनत करून एक टीम उभी केली आहे। साई नक्षत्र प्रोडक्शन बॅनर खाली ते जळू या चित्रपटाची निर्मिती करत असून शिर्डीतील हॉटेल संस्कृतीमध्ये सहकलाकारांचे ऑडिशन घेण्यात आले असल्याचे सांगत जळूबद्दल विशेष पैलूवर त्यांनी आपले मत स्पष्ट केले। साई नक्षत्र प्रोडक्शन हाऊस निर्मित आम्ही हा जळू हा प्रोजेक्ट निर्माण करत आहोत की याची जी कल्पना आहे, कल्पना सुचायला कारणीभूत मला आसपासची जी काही समाजामध्ये जी काही वातावरण आहे, हे वातावरण आहे मुलींचं जीवन दिवसेंदिवस कसं अवघड होत चाललेलं आहे। एक बाप म्हणून एक बाप आपल्या मुलीला कसं निर्माण करतो, समाजासमोर कसा आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु समाजामध्ये असणारे जे काही जळू प्रवृत्तीचे वृत्ती आहे, ही वृत्ती पुन्हा कशी तिला शून्यात जन्म झालेल्या मुलीला पुन्हा शून्यात आणून ठेवते, याचा आम्ही एक ज्वलंत चित्रण या चित्रपटाद्वारे करणार आहोत। या चित्रपटासाठी लागणारी मेन कास्टिंग जी आहे ही आमची झालेली आहे, परंतु आम्हाला सहकलाकारांची गरज होती। यासाठी मी या भागात राहतो, शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी असतो, या ठिकाणी मी नोकरी करतो, की माझं पहिलं कर्तव्य आहे की माझ्या मायभूमीला शिर्डीला पुढे घेऊन जाणं। या शिर्डीच्या परिसरातून माझ्या नगर जिल्ह्यामधून जे काही गुणी कलाकार आहे, या गुणी कलाकारांच्या गुणांना मी या चित्रपटाद्वारे सहकलाकार घेऊन त्यांना संधी देणार आहे। आज या चित्रपटाच्या ऑडिशन होत्या, सहकलाकार निवडीचं आज ऑडिशन होतं। संपूर्ण महाराष्ट्रातून विदर्भ, कोकण, पुणे, मुंबई या ठिकाणून कालपासून कलाकार आलेले, अतिशय उत्तम असा प्रतिसाद या कलाकारांचा लाभलेला आहे। आपण फक्त शिर्डीमध्ये आज ऑडिशन घेणार आहोत। वेळ सकाळी 9:30 ते 5:30 असे ठेवलेले आहेत। जर आज त्या ठिकाणी आम्हाला शिर्डी परिसरातून कलाकार भेटले, यानंतर भविष्यात आम्ही दुसऱ्या ठिकाणी ऑडिशन घेणार नाही। ऑडिशनसाठी महाराष्ट्रातून जवळपास 1000 पेक्षा अधिक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावून आपल्या अनोख्या अभिनयाचे दर्शन उपस्थितांना घडवले आहे। किती वेळ सांगितलं टाकू नको तरी टाकतेच। यांना सांगायला गेलं तर हिचं कसं आहे, काही झालं कामाच्यामुळे झालं, काही झालं कामाच्यामुळे झालं। आता सत्याची पूजा होती, अगं मला माहिती नव्हती सत्याची पूजा होती, त्या गावाला सगळं फिरली, माझ्यामुळे सत्यान झालं, माझ्यामुळे सत्यान झालं, माझ्यामुळे सत्यान झालं, हिच्यामुळे सत्यान झालं, मेलीमुळे सत्यान झालं। त्या गावातून रजा घेऊन खाली आलं तर मेलीसाठी। आई ए कुठं गेलीस ग तू आई? ए आई तुला माहिती आहे मी कॉलेजवरून येत होते ना तेव्हा मी गंमत बघितली। अगं त्या कॅन्टीनच्या जवळ ना एक कुत्तूचं पिल्लू होतं, खूप गोड होतं, तुला माहिती आहे ते? अगं ते एवढं सुंदर खात होतं ना। मी शूटिंग पण काढली बरं का त्याची। हे बघ माझ्याकडे मोबाईल पर्स मध्ये राहिलाय माझ्या, मी देत दाखवल तुला नंतर ना। ए आई तू शांत का आहेस ग? ए आई बोल ना पण, ए आई बोल ना ग पण, तू शांत का आहे? बोल ना। काय मला पाहुणे बघायला आलीस? एक जमणार नाही हा, असं काही मला लग्न वगैरे काही करायचं नाहीये, तुला सांगून ठेवते अगोदरच। पायलट म्हणजे पायलट काही ऐकायचं नाही आणि म्हणे संसार तडजोडीनं करायचा, म्हणजे मी संसार जोडत राहायचा आणि यांनी संसार तोडत राहायचा। काय हा संसार? काही काळजी आहे की यांना? आई बाबांना सांग ना, गप्प बस, एक शब्द बोलू नको माझ्याशी। अगं याच्याकडे जे काय होतं तो
हम जब उसकी सास बनी ना, हमारा पेट हुआ दबा दे। जब बहू विवाह करके आई थी तो मैं बोलती थी, अरे बहू तनी हाथ तो दबा दे, तो हाथ दबा देती थी, तनी पैर दबा दे तो पैर भी दबा देती थी। अब तो सीधा कहती है, मम्मी जी गर्दन दबा दो। बड़ी काम चोर है, थोड़ा सा काम करती और कहने लगती, तेरा बदन चूर चूर कर रहा है, तुम्हारा बदन ना होता है चूर चूर। आलो गुरुजी आलो. काय झालं गुरुजी? अरे काल शाळेत का नव्हता आला? गुरुजी काल रविवार होता आणि मी विद्यार्थी आहे, पिऊन नाही. अरे मग परवा का शाळेत नव्हता आला? गुरुजी मी शाळेत यायला निघालो होते, पण माझ्याकडे एकच पॅन्ट आहे ना, आईने ती धुवायला टाकली होती म्हणून मी शाळेत नाही आलो. अरे बाबा मग शुक्रवारी काय